नमस्कार, मी सुनंदन लेले. कसे आहात तुम्ही सगळे? तुम्हाला प्रॉमिस केलेलं होतं की 5 तारखेपासून मी लंडनमध्ये असणार आहे. ओव्हल क्रिकेट मैदान माझ्या मागं आहे. मी लंडनला येऊन पोचलेलो आहे. भारतीय संघाचा सरावसुद्धा पाहिलेला आहे आणि त्यामुळे आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा रिपोर्टसाठी मी तयार झालेलो आहे आणि त्यामुळे याच रिपोर्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. फक्त सुरुवातीलाच ही आठवण करतो, हा संवाद चालू ठेवण्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जेव्हा आपण इंग्लंडची बात करतो तेव्हा बॉल हलतो, हवामानात बदल होतात, स्विंग होत असतो आणि तो सातत्याने होत असतो. त्यामुळे बॅट्समनला बदल करायला लागतात, बॉलरला बदल करायला लागतात आणि फिल्डरला सुद्धा सतर्क राहायला लागतं. कसं तुम्हाला थोडक्यात समजवतो. बॉलर जे आत्ता भारतामध्ये भरपूर क्रिकेट खेळून आलेत किंवा इव्हन ऑस्ट्रेलियन टीमची गोष्ट करा, ते ऑस्ट्रेलियामध्ये खेळून आलेले आहेत. एका टप्प्यावरती बॉलिंग करायची त्यांना सवय लागलेली असते. इंग्लंडमध्ये हाच टप्पा जो आहे तो थोडासा अलीकडे करायला लागतो, कारण इथे बॉल पडल्यानंतर विकेटवर किंचित थांबतो आणि मग स्विंग होतो. त्यामुळे बॉलर्सना ही मोठी बदलाची गोष्ट करायला लागणार आहे की आपण काय टप्प्यावरती बॉलिंग करायला पाहिजे. जर तुम्ही खूप अलीकडे चेंडू टाकला तर तो खूप स्विंग होतो, बॅट्समन बीट होतो, पण त्याचा उपयोग काही होत नाही. त्यामुळे महत्त्वाची गोष्ट ही राहणार आहे की काय टप्प्यावरती तुम्ही बॉल टाकणार आणि स्विंग करणार, ज्याचे करून बॅट्समन बीट नाही होणार, बॅट्समन आऊट होईल. आता बॅटिंगची गोष्ट सांगतो. ज्या बॉलला तुम्ही भारतामध्ये खेळत असताना मस्तपैकी पाय पुढं टाकून कव्हरमधनं उभ्या उभ्या चौकार मारू शकता, तोच बॉल या विकेटवरती स्विंग होऊन तुम्हाला स्लिपमध्ये आऊट करू शकतो. त्यामुळे तुम्हाला हा विचार करायला लागतो की इथे तुम्ही नुसतं पाय पुढं टाकून बॅट फिरवायची असं क्रिकेट खेळून चालत नाही. मला वाटतं या सगळ्या गोष्टींचा विचार हा राहुल द्रविडने केलेला आहे. राहुल द्रविडला इथं खेळायचा प्रचंड मोठा अनुभव आहे आणि या अनुभवाचा फायदा घेऊन मला वाटतं तो आपल्या बॅट्समनना, आपल्या बॉलर्सना आणि आपल्या फिल्डरना योग्य मार्गदर्शन करतोय, योग्य सराव देतोय. बॅट्समनना तो समजावतोय की किंचित बॉलसाठी वाट बघा, थोडंसं मागं थांबा. कारण मला आठवते गोष्ट जुनी, जेव्हा 2014 सालच्या इंग्लंड टूरमध्ये विराट कोहलीला मोठं अपयश आलेलं होतं. 2016 साली आपण वेस्ट इंडिज टूरला गेलो, तेव्हा विराट कोहली आणि सर विवियन रिचर्ड्स यांची मस्त बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये सर विवियन रिचर्ड्सनी विराटला मस्त सल्ला दिला होता. ते म्हणले, साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलियामध्ये तू बॉलकडे जायचं असतं, परंतु इंग्लंडमध्ये बॉल तुझ्याकडे येण्याची तू वाट बघायला पाहिजे, पुढं पाय टाकून खेळायची घाई नाही करायला पाहिजे. विराटनी तो सल्ला बरोबर मानला. 2018च्या सिरीजमध्ये त्यांनी इंग्लंड विरुद्ध 2 शतकं, 3 अर्धशतकं आणि धमाल बॅटिंग केलेली होती. हे बदल भारतीय संघाच्या बॅट्समनना करायला लागणार आहे आणि सरावसुद्धा या ओव्हल मैदानावरती त्याच दिशेने चालू आहे. तिसरा मुद्दा येतो फिल्डिंगचा, जो अत्यंत महत्त्वाचा आहे. इंग्लंडमध्ये जेव्हा बॉलर स्विंग करायला लागतो तेव्हा एज लागते, स्लिपमध्ये विकेटकीपरकडे कॅच जातो. ही गोष्ट दिसते तेवढी सोपी नाही आहे. कारण तुम्हाला सांगतो, इंग्लंडमध्ये जर का बॉल स्क्रॅम्बल्ड सीमनी विकेटकीपरकडे किंवा स्लिपकडे गेला प्रॉब्लेम येत नाही, परंतु जर का सीमवर पडलेला बॉल एज लागली आणि सीमवरच मागं जात राहिला तर तो स्टंपच्या मागे सुद्धा स्विंग होतो आणि मग होतं काय, जो बॉल इथं लागायला पाहिजे तो इथं लागतो आणि मग कॅच सुटायच्या शक्यता वाढतात. राहुल द्रविड सगळ्या फिल्डर्सना, खास करून स्लिप फिल्डर्सना हेच सांगतोय की बाबा रे, कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही बॉल शेवटपर्यंत पहा, नजर हटवू नका, कारण इथे तीच हटवलेली नजर तुम्हाला दुर्घटनेकडे घेऊन जाऊ शकते. म्हणून राहुल द्रविड वेगवेगळ्या रंगाच्या जास्त हलणाऱ्या चेंडूवरती विकेटकीपर आणि स्लिप फिल्डरची कॅचिंग प्रॅक्टिस घेतोय. हे सगळे सराव बघताना आज खूप मजा आली, कारण भारतीय संघ तयारीच्या वेगळ्या झोनमध्ये दिसला. अर्थातच ऑस्ट्रेलियन संघसुद्धा तयार आहे. दुसरीकडे सगळेजण म्हणत आहेत ऑस्ट्रेलियन संघाला जिंकायची जास्त संधी आहे, जे मी नाकारणार नाही, कारण ही सत्य गोष्ट आहे. पण त्यामुळे दडपणाचं ओझं भारतीय संघावरती कमी होतं आहे. माध्यमांची नजर किंचित ऑस्ट्रेलियावरती जास्त आहे. मला वाटतं याचा तोटा नाही, भारतीय संघाला फायदाच होईल. तुम्हाला काय वाटतं, या स्विंगचा फायदा भारतीय बॅट्समनला, भारतीय बॉलर्सना कसा घेता येईल? कॅचिंगचा जो मी मुद्दा मांडला तो तुम्हाला पटला का, हे मला जरूर सांगा. कॉमेंट पीसमध्ये तुमची मतं सविस्तरपणे मांडा, कारण तुमच्या मताचं मला मोल आहे.
माझं पेज आणि माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. उद्या प्रिव्ह्यूमध्ये भेटूया, कारण उद्या सामन्याचा आदला दिवस असणार आहे. बाय बाय.